नमस्कार. 22 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. इयत्ता 10वी व 12वी पास तसेच पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. यावलच्या सचिन एजन्सीमध्ये हिंदुस्तान लिव्हर, पतंजली व जिओ मोबाईलचे ग्रामीण भागात वितरणाकरिता ड्रायव्हर, कॉम्प्युटरच्या टॅली ऑपरेटर, सेल्समन आणि डिलिव्हरी बॉय यांची भरती सुरू आहे. पत्ता सचिन एजन्सी, सातोद रोड, हॉटेल संगरच्या जवळ, यावल. आज 22 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचे नवीन 15 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 76. यावल तालुक्यातील स्वयंचलित हवामान यंत्र स्थलांतर सुरू. आमदार श्रीदादा चौधरी यांनी स्वतः हातात घेतला कुदळ पावळा. यावल शहरातून भर दिवसा अज्ञात भामट्याने दुचाकी लांबवली. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद. यावल महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ऑनलाईन रंगले कवी संमेलन. किनगाव येथे अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकारद्वारा शिका व कमवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण. कोळवद येथे महर्षी वाल्मिक क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यावल शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन. किनगाव बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य विजय उर्फ बंटी अरुण वारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. यावल शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुख तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची भेट. तर फैजपूर येथील ऐतिहासिक प्रेरणा स्तंभाला राज्याचे मंत्री सुनील केदार यांची भेट. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 22 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचे नवीन 15 रुग्ण आढळले. तेव्हा कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेत आजवर आढळून आलेल्या रुग्णांची संख्या वाढून 76 झाली आहे. आज 22 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय, यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, राजेंद्र सोनार, छाया नन्नवरे या पथकाच्या वतीने घेण्यात आलेल्या अँटीजन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालानुसार यावल शहरात कोरोनाचे नवीन 4 रुग्ण आढळले. यामध्ये एक 68 वर्षीय इसम, तसेच सईदपुरा भागात एक 18 वर्षीय आणि एक 25 वर्षीय अशा 2 तरुणी आणि पंचशील नगरात 30 वर्षीय तरुण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच ग्रामीण भागामध्ये सातोद गावात 35 वर्षीय तरुण, वडोदा गावात 29 वर्षीय तरुण, विरावली गावात 80 वर्षीय वृद्ध, साकडी गावात 35 वर्षाची महिला, न्हावी गावात 42 वर्षीय महिला, 40 वर्षीय इसम आणि 25 वर्षीय तरुण असे 3 रुग्ण, आमोदा गावात 48 वर्षीय इसम, हिंगोणा गावात 60 वर्षीय वृद्ध महिला आणि 30 वर्षीय तरुण, तर भालोद येथे एक 40 वर्षीय इसम असे दिवसभरात यावल शहर आणि ग्रामीण भाग मिळून 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तेव्हा कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढून आता 76 झाली आहे. आजवर आढळलेल्या रुग्णात यावल शहरात 17, फैजपूर शहरात 1 आणि ग्रामीण भागात 58 असे हे 76 रुग्ण आहेत. तेव्हा कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. जर आपल्यामध्ये व आपल्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीमध्ये कोरोना संदर्भातील काही लक्षणे आढळत असतील तर आपण यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, राजेंद्र सोनार, छाया नन्नवरे या पथकाकडून अँटीजन
तपासणी आणि RT-PCR स्वॅब देऊन कोरोना तपासणी करून घ्यावी। दररोज येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणी सुरू आहे। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये। तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेट सह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या। सोहेल पटेल, मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। यावल तालुक्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर थंडी पडून देखील स्वयंचलित हवामान यंत्रातील दोषाभावी शेतकरी विमापासून वंचित राहिले। स्वयंचलित यंत्रणा नागरी वस्तीत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला म्हणून आमदार श्रीदादा चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत हवामान यंत्र कंपनीला चांगलेच खडसावले व स्वयंचलित हवामान यंत्र स्थलांतरांचा मुद्दा त्यांनी मांडला। तेव्हा गेल्या आठवड्यात पाहणीनंतर शनिवारी आज प्रत्यक्षात हवामान यंत्र स्थलांतर कार्यवाही सुरू झाली आहे। यावल महसूल मंडळाचे यंत्र हरिपुरा येथे स्थळ निश्चित करून कामाला सुरुवात झाली असून आमदार श्रीदादा चौधरी यांनी स्वतः हातात कुदळ पावळा घेऊन स्थलांतराला शुभारंभ केला। केळी उत्पादक पीक विमाधारक शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान यंत्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाई मिळते। तर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट आली होती, मात्र तालुक्यात महसूल मंडळ निहाय लावण्यात आलेले स्वयंचलित हवामान यंत्रात सदोष नोंदी झाल्यामुळे शेतकरी नुकसान होऊन देखील भरपाईपासून वंचित राहिले। सदोष नोंदीचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यात महसूल मंडळ निहाय लावण्यात आलेले यंत्र हे नागरी वस्तीत होते म्हणून योग्य नोंदी झाल्या नाही। तेव्हा स्वयंचलित यंत्र शेती क्षेत्राशी निगडीत भागात लावण्यात यावे व त्याचे स्थलांतर व्हावे म्हणून शेतकऱ्यांची मागणी होती। या संदर्भात जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात विमा कंपनी, हवामान यंत्र कंपनी स्कायमेटच्या प्रतिनिधीसोबत आमदार श्रीदादा चौधरी, खासदार रक्षाताई खडसेसह आदींची बैठक झाली। या बैठकीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांनी हवामान यंत्र लावणाऱ्या स्कायमेट या कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलेच खडसावले होते। तेव्हा तत्काळ स्कायमेट कंपनीचे प्रतिनिधी तालुक्यात दाखल झाले व त्यांनी सर्व महसूल मंडळाला भेट देऊन आपण हवामान यंत्रणा कुठे बसवायला हवी याची पाहणी केली। या पाहणीवेळी आमदार श्रीदादा चौधरी हे स्वतः देखील उपस्थित होते। तेव्हा स्थळ निश्चित करून आज शनिवारी प्रत्यक्षात स्वयंचलित हवामान यंत्रणा नवीन ठिकाणी स्थलांतरास सुरुवात झाली। या कामासाठी स्वतः आमदार श्रीदादा चौधरी यांनी हातात कुदळ पावळा घेऊन कामाचे शुभारंभ केले। हरिपुरा येथून कामाला सुरुवात झाली आहे। रावेर मतदारसंघातील 4 महसूल मंडळाचे स्थलांतर केले जात आहे। हरिपुरा येथील ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर स्वयंचलित हवामान यंत्रणा लावण्याकरिता जागा निश्चित करून काम सुरू करण्यात आले। या प्रसंगी आमदार श्रीदादा चौधरीसह स्कायमेट कंपनीचे नितीन पाटील, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, भरत महाजन, गोलू चौधरी, कासम बाबा, जहांगीर तळवी, वासुदेव पाटील, शामराव पाटील, जनार्दन पाटील सह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। खालची कामाला की नाही अडचण येणार।
नाही बरं दादा पावला घेतला आता. अरे काय आता जाऊ द्या नाही मी लावलता फोन केला आता म्हटलं काय म्हटलं तरी काय नरताय म्हटलं आपल्याला. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. आज 22 जानेवारी शनिवार रोजी यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलासमोरून एक दुचाकी भर दिवसा एका भामट्याने लांबवली. हा चोरीचा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे. यावल शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संकुल आहे. या संकुलामध्ये शुभम इलेक्ट्रिक हे दुकान आहे. हे दुकान पत्रकार ज्ञानदेव मराठे यांचं आहे. नुकतेच ज्ञानदेव मराठे यांनी योगेश वारुळकर यांच्याकडून दुचाकी क्रमांक MH19 BS 9336 ही खरेदी केली होती व ती दुचाकी आज सकाळी 10 वाजता त्यांनी आपल्या दुकानाच्या समोर लावली होती. तेव्हा 11:15 वाजेच्या सुमारास 2 भामटे त्या ठिकाणी आले. एक दुचाकीवर होता तर एक पायी चालत आला. त्याने अलगत दुचाकीमध्ये एक बनावट चावी लावून ती दुचाकी सुरू करून पळवली. हा संपूर्ण चोरीचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तेव्हा भर दिवसा अशा पद्धतीने शहरातून दुचाकी लांबवल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. नाव टाकली आहे.
सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन 15वाडा निमित्त ऑनलाईन कवी संमेलन व कविता वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत या कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कवी संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून चोपडा येथील कवी डॉक्टर मधुचंद्र भुसारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हेमंत भंगाडे होते. सदर कार्यक्रमामध्ये डॉक्टर भुसारे, डॉक्टर सुधा खराटे, सुभाष कामटी, चारुलता पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. तसेच कोमल बोरनारे, महेश आहिरे, जयश्री पाटील यांनी नामवंत कवींच्या कविता वाचल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर हेमंत भंगाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना काव्य निर्मितीसाठी संवेदनशीलता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, चिंतन आणि मनन या गोष्टीची गरज असते असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉक्टर SP कापडे यांनी तर आभार प्राध्यापक SR गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक मनोज पाटील सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील किनगाव येथे अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकारद्वारा शिका व कमवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन किनगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी सुरेश जीवराम चौधरी, चंद्रकांत विठ्ठल चौधरी, पंचायत समितीचे सदस्य उमाकांत रामराव पाटील, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, किनगाव बुद्रुक सरपंच निर्मला संजय पाटील, किनगाव खुर्द सरपंच भूषण नंदन पाटील, माजी सरपंच रामकृष्ण न्यायदे, माजी सरपंच टिकाराम चौधरी, उपसरपंच लुकमान तळवी, ललित चौधरी, डॉक्टर योगेश पालवे, रवी टेलर, ग्रामपंचायत सदस्य लतीफ तळवी, किरण सोनवणे, किरण पाटील, सफदर तळवी, बबलू भाऊ कोडी, आनंदा महाजन, संजय वराळे, विजय कोडी, राजू अमृत चौधरी, महमूद शेख, संजय पाटील, विजय वारे, प्रमोद पाटील, समन्वयक समीर तळवी, प्राचार्य FS तळवी, RS तळवी, जावेद तळवी, BB तळवी, UB तळवी सह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समीर तळवी यांनी मानले. तालुक्यातील कोळवद येथे महर्षी वाल्मिक क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज शनिवारी 11 वाजता इंदिरानगर भागातील मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील होते. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले आहे। प्रथम बक्षीस 11,000 रुपये असून द्वितीय बक्षीस 5,000 रुपये आहे। या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी कोळवतचे माजी सरपंच संजय कोळी, सरपंच जाऊबाई भील, पांडुरंग पाटील, गोविंदा सावडे, भागवत पाटील, आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, राजरथ आढाळे, दीपक पाटील, विक्की मोरे, इक्बाल तळवी, सागर लोहार, विशाल बारी, संजय फेगडे, हर्षल सोनवणे, इक्बाल तळवी, तुषार चौधरी, संदीप कोळी, यशोदीप भिरुळ, फारुख तळवी, शाहरुख तळवी, गणेश कोळी, जावेद तळवी, राहुल कोळीसह आदींची उपस्थिती होती। या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता मैराफ तळवी, दीपक कोळी, धनराज कोळी, चेतन कोळी, राजू तळवी आदी परिश्रम घेत आहे। त्या ठिकाणी आशिष मोरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व यूथ ज्या ठिकाणी त्यांच्यात असलेला उत्साह आणि त्यांच्यात असलेली किंवा त्याचं जेव्हा आयोजन होतं तर त्याच्यातून एखादा आपल्यातूनही विराट घडू शकतो। सचिन या मंचावर उपस्थित मान्यवर हर्षलभाऊ पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती, तसेच सातोदगावचे सरपंच जाऊबाई भील, तसेच या ठिकाणी उपस्थित पांडुरंग पाटील, इक्बालदादा तडवी, त्यानंतर कोपरागावचे पोलीस पाटील आढळेदादा, हर्षलभाऊ सोनवणे, मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर दादा सूर्यवंशी, त्यानंतर आपल्या कोळवतचे विकास सोसायटीचे चेअरमन भगवानदादा पाटील, गोविंदा सावळे, आशिष मोरे, विक्की मोरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू बंधूंनो, खरं तर हा जो क्रिकेट खेळ आहे त्याच्यामधून आपण प्रत्येक गावागावापर्यंत आता पोहोचलो आहे आणि गावागावामध्ये टुर्नामेंट आता भरत आहेत। तसं बघितलं तर आपण सातोद कोळवतगाव छोटे आणि या ठिकाणी टुर्नामेंट भरत आहे। याचा अर्थ असा आहे की हा खेळ आता पूर्ण गल्लीपर्यंत आणि गावापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला आहे। आपल्याकडे ज्या टीम आलेल्या आहेत त्या अतिशय मारळवरून सुद्धा ती टीम आलेली आहे, म्हणजे एकदम कानाकोपऱ्यातून आपल्याकडे या टीम खेळण्यासाठी येणार आहे। आज खेळ खेळताना बरेच वेळ टीमा टीमांमध्ये भांडलं होतात, कधी कधी डिसिजन असं वाटतं त्याच्यावरून भांडलं जातं। सामाजिक भावना आपली असावी या ठिकाणी आम्हाला हार्दिक आभार मानतो आणि माझे 2 शब्द आता केला जाऊन आले त्याबद्दल दादांचे आमच्या टीमच्या वतीने शब्दसमूहांनी आभार मानतो। तसेच आमचे काका म्हणजे हर्षल काका हे आमच्या इथं काही पण कार्यक्रम असला की आमच्या हाकेला लगेच जाऊन येतात। शहर आणि युवा शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात उद्या रविवारी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 9 वाजता शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। 11 वाजता शहरात विविध भागात गरजू, गरीब आणि उतरकरू यांना अन्नदान केले जाणार आहे। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वांनी मास्क आणि सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष धोबी यांनी केले आहे। किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे सदस्य विजय उर्फ बंटी अरुण वारे यांचा 38वा वाढदिवस होता। तेव्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त
मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत भाऊ पाटील यांनी एक कार्यक्रम आयोजित करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात डॉक्टर योगेश पालवे, आरी पाटील सर, रवींद्र दंगल पाटील, दिगंबर हनुमंत वारे, प्रदीप भाऊ सोनार, मनोज मोरे, पंकज पाटील, हॉटेल राजचे मॅनेजर विक्की पटाईत, रवींद्र धनगर सह आदींची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात विजय उर्फ बंटी अरुण वारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तुम्ही येणार आहे मनोज? हा मग येतो मी। मनोज इकडे ना। हा महाराज इकडे या ना हो। या इकडे या। इकडे बघा मान झालं इथे पाहिजे बोला। नुकतेच शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रमुख तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली। शुक्रवारी मुंबई येथे मंत्रालयात बच्चूभाऊ कडू यांची भेट त्यांनी घेतली व आगामी नगरपालिका निवडणूक संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार असून या भेटीप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरीसह अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फिरोजभाई, जिल्हा उपाध्यक्ष संजू भाऊ आवटे, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख मोहम्मद, अकील शेठ, हाजी अताउल्ला खान सह मान्यवरांची उपस्थिती होती। नुकतेच राज्याचे पशु, मत्स्य व क्रीडा कॅबिनेट मंत्री सुनील केदारे यांनी शुक्रवारी रात्री फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भेट दिली। या ठिकाणी ऐतिहासिक प्रेरणा स्तंभाला त्यांनी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले। गाव बनाव देश बनाव हा उपक्रम घेऊन आपण महाराष्ट्रभर फिरत आहोत असे त्यांनी सांगितले। शेतीसह शेळी पालनातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे। तसेच यावल रावेर तालुक्यातील क्रीडा संकुल कामासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी प्रसंगी आमदार श्रीदादा चौधरी यांना सांगितले। या कार्यक्रमात आमदार श्रीदादा चौधरीसह जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, धनंजय शिरीष चौधरी, हरीश गणवानी, अनुसूचित जाती जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, ज्ञानेश्वर महाजन, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रियाज मिस्त्री, शहर उपाध्यक्ष आशिफ मेकनिक, लीलाधर चौधरी, नंदकुमार भंगाळे, किरण पाटीलसह आदींची उपस्थिती होती। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।